महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना नमस्कार. आज आपण शिक्षक संवर्गाचे शाळा संच मान्यता 2024-25 याविषयी जे काही तात्काळ बाबी समोर आलेल्या आहेत, जो काही अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळे झालेली गुंतागुंत आणि ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या मुळावर हा जो काही विषय समोर आलेला आहे, हा विषय केवळ शिक्षणाच्या मुळावर आला नसून विद्यार्थ्यांच्या घटनादत्त हक्कावर घाव घालणारा देखील आहे. म्हणून आपण या विषयी आज सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. विषय हा समोर आला, आपल्या सर्वांना माहिती आहे की 20 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय संचालकांनी माननीय सर्व शिक्षणाधिकारी महोदयांना संच मान्यता 2024-25 बाबत पत्र पाठवून कल्पना दिली की 21 तारखेला म्हणजे काल सर्व शाळांच्या लॉग इनवरती ज्या त्या शाळांची सरळ पोर्टलवरती संच मान्यता अपलोड झालेली आहे. या संच मान्यता पाहिल्यानंतर हा जो काही प्रश्न समोर आला आहे त्यानुसार राज्यातील अनेक वर्ग बंद होण्याची परिस्थिती समोर आलेली आहे. 6 ते 8 वर्गावर कार्यरत असणाऱ्या अनेक शाळांमध्ये शिक्षक पद शून्य झालेली आहेत. यामुळं हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत, अनेक वर्ग असे बंद पडत आहेत. आणि या सर्वाविषयी जर पाहिलं तर हे सर्व बदल का होत आहेत, तर 15 मार्च 2024 रोजी शासनाने जो काही नवीन सुधारित संच मान्यतेचे निकष निर्गमित केले आणि त्या शासन निर्णयाला अधीन राहून जी काही संच मान्यता 24-25 झालेली आहे, यामुळे हा शिक्षकांवर प्रत्यक्ष अन्याय होत आहे. आणि याविषयी स्पष्ट अशी कल्पना ज्यावेळेस 15 मार्च 2024ला हा शासन निर्णय निर्गमित झाला, त्याचवेळी 17 मार्च रोजी एक शैक्षणिक कार्यकर्ता म्हणून, शिक्षक चळवळीतील घटक म्हणून आपणा सर्वांसमोर सर्व संभाव्य धोके समोर आणलेले होते. परंतु त्यावेळी लागलीच लोकसभेची आचारसंहिता लागली, निवडणुका झाल्या आणि हा विषय थोडा मागे पडला. परंतु साधारणतः शिक्षक संघटनांची 19 सप्टेंबर रोजी जी काही कंत्राटी शिक्षक भरती 5/9/2024चा जी आर होता त्या विषयावर आणि 20 पटाच्या आतील शाळांच्या विषयी जे काही शाळा बंद करण्याविषयीच्या धोरणाबाबत अशी एक जी काही सामूहिक बैठक शिक्षण मंत्री यांनी घेतली, त्या बैठकीमध्ये देखील ऑनलाईन उपस्थित राहून आम्ही हा विषय वारंवार सर्वांच्या समोर आणला होता की 25 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार जर संच मान्यता झाली तर राज्यातील अनेक पदे बंद होतील, अनेक वर्ग देखील बंद होतील आणि शिक्षकांच्या, शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मुळावर हा शासन निर्णय बसेल, अशा पद्धतीने कल्पना दिलेल्या होत्या. संघटनांनीही वेळोवेळी हा विषय लावून धरला, परंतु शेवटी शासनाने 2023-24 ची संच मान्यता 2 महिन्यापूर्वी जी प्रसिद्ध केली, ऑनलाईन पोर्टलला टाकली, ती मागील जो आपला 28 ऑगस्ट 2015चा शासन निर्णय आहे त्यानुसार केली. परंतु आता 24-25 ची जी संच मान्यता आहे ती संच मान्यता मात्र हा 15 मार्च 2024 जो की शासन निर्णय RTAच्या विरोधातला आहे, शाळांच्या मुळावर बसणार आहे, शिक्षणावर घाव घालणार आहे, ग्रामीण प्राथमिक शिक्षण बंद करणार आहे. आणि या सर्व बाबी समोर आल्यानंतर आज आपण या विषयावर चर्चा करत आहोत. आता काल ही संच मान्यता शाळा पोर्टलला आल्यानंतर अनेक शिक्षक बांधवांचे फोन आले आणि या फोनवर चर्चा करत बसण्यापेक्षा हा शासन निर्णय कशा पद्धतीने अडचणीचा ठरत आहे आणि कशा पद्धतीने याविषयीची कार्यवाही होत आहे, या सर्व बाबी आपल्या समोर आणण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वीच्याला शाळा स्तर, आपण मागील जो वेतन श्रेणी बाबतीतला पदवीधर शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबत जो एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये देखील आपण यावरती भाष्य केलं होतं की RTA लागू होण्याच्या अगोदर शाळा स्तर हे वेगवेगळे होते आणि RTA लागू झाल्यानंतर प्रत्यक्षात शाळा स्तर हे वेगळे झालेले आहेत. आणि या RTAच्या बदलानुसार राज्यामध्ये जे काही धोरण आणि प्रक्रिया आणि स्तर रचना झाली पाहिजे, याला अनुसरून सुद्धा अनेक GR निर्गमित झाले. त्यामध्ये शाळा स्तर आणि विद्यार्थ्यांच्या PTR बाबतचा पहिला GR होता तो म्हणजे 13 डिसेंबर 2013 आणि या 13 डिसेंबर 2013च्या शासन निर्णयाने किंवा RTE मधल्या कलम 25 अंतर्गत अनुसूची 1 मध्ये सांगितलेल्या बदलानुसार प्रत्येक 1 ते 5 च्या वर्गासाठी 1 ते 5 हे कनिष्ठ प्राथमिक आणि 6 ते 8 हे वरिष्ठ प्राथमिक झालं आणि 1 ते 8 हे प्राथमिक शिक्षण म्हणून गणल्या जाऊ लागलं. तर आज आपण जरी 15 मार्च 2024 किंवा 28 ऑगस्ट 2015 या दोन्ही GR मध्ये 9वी 10वी या विषयासह माध्यमिक शाळांसह निकष दिले असले तरी आज केवळ आपण 1 ते 8 या शाळांच्या निकषावरच चर्चा करणार आहोत. तर यामध्ये RTE लागू झाल्यानंतर 13-12-13 ने जे बदल केले ते बदल हे RTE ला अनुसरून होते आणि त्या बदलानुसार 1 ते 5 च्या वर्गासाठी 0 ते 60 या विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये 2 शिक्षक पद RTE ने निश्चित केले. आता त्यावेळेचा जर PTR पाहिला तर साधारणतः कनिष्ठ प्राथमिक शाळेला एकास 30 विद्यार्थी संख्या म्हणजे एक शिक्षकाच्या प्रमाणाला 30 विद्यार्थी शाळेमध्ये पाहिजेत आणि 6 ते 8 साठी एकास 35 असा PTR त्यावेळेस निश्चित झाला. PTR म्हणजे पपील टीचर रेशो आणि या PTR नुसार 13-12-13 नुसार राज्यामध्ये कार्यवाही सुरू झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे 2014-15 मध्ये त्यानुसार बऱ्याच शाळांमध्ये स्तर रचना करून त्या पद्धतीने शिक्षक पदे निश्चिती करताना पदवीधर शिक्षक किंवा त्यांना अनेक नावे आहेत, दर्जावाढ शिक्षक असेल, विषय शिक्षक असतील
अशा पद्धतीचे शिक्षक राज्यामध्ये देण्यात आले. परंतु 28/8/2015 जो काही सर्वंकष असा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या, मग त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील, अनुदानित शाळा असतील, नवीन शाळा सुरू करणे आणि वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष करण्यासाठी सर्वंकष असा जी आर 28 ऑगस्ट 2015 रोजी काढला आणि मागील जवळजवळ 10 वर्षापासून याच जी आरच्या आधारे दरवर्षी राज्यामध्ये संच मान्यता होत होत्या. परंतु 15 मार्च 2024 रोजी शासनाने तो जी आर बदलून नवीन जी आर काढला आणि आता जी उपस्थित झालेली शाळांमधील वर्ग बंद होणे किंवा अतिरिक्त शिक्षक होणे आणि विशेषतः 6 ते 8चे बहुतांश वर्गच बंद होणे, शिक्षक अतिरिक्त होणे, अशा पद्धतीची जी गोंधळाची परिस्थिती झाली ती केवळ ह्या 15 मार्च 2024च्या जी आर मुळे झाली. आता हा जर गोंधळ का झाला हे जर आपण सविस्तर असं पाहिलं तर 28/8/2015 मध्ये आपण पाहू शकतो की शासनाने जो संच मान्यता जी आर निर्गमित केला त्यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा म्हणजे 1 ते 5च्या प्राथमिक शाळेसाठी 60 विद्यार्थ्यांपर्यंत 2 शिक्षक व त्यानंतर प्रत्येकी 30 विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षक असं धोरण निश्चित केलं. त्यानंतर इयत्ता 3री, 4थी व 5वी हे कोणत्याही वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास प्रत्येक वर्गाला एक स्वतंत्र शिक्षक देण्याचं निश्चित केलं आणि आरटीई नुसार जो काही निकष आहे की शिक्षक जर अतिरिक्त द्यायचा असेल तर शिक्षकासोबत त्या शाळेमध्ये वर्ग खोली देखील अवेलेबल असणं आवश्यक आहे. ती वर्ग खोली आवश्यक असेल तर 3री, 4थी, 5वीच्या वर्गामध्ये 20 पटाच्या वर जर विद्यार्थी असतील तर त्या वर्गाला स्वतंत्र शिक्षक देण्याविषयीचं धोरण निश्चित केलं. आता हे निश्चित करण्यामागच्या शासनाचं धोरण असं आहे की आपल्याला माहिती आहे 1ली, 2रीचे शिक्षण हे बहुवर्ग पद्धतीने करता येईल, परंतु 3री, 4थी, 5वीच्या वर्गामध्ये जर विद्यार्थी संख्या जास्त असेल आणि त्या वर्गांमध्ये विषयांची संख्या देखील वाढते, त्यामुळं विषयांची काठिण्य पातळी पाहता आणि विद्यार्थी संख्या जर 20च्या वर केली तर योग्य असा बदल करून शासनाने एक अतिरिक्त शिक्षक देण्याविषयीचं धोरण आखलं होतं. त्याच पद्धतीने 6 ते 8 वर्ग ज्याला आपण आरटीई नंतर उच्च प्राथमिक शाळा म्हणतो, उच्च प्राथमिक शिक्षण म्हणतो, त्यामध्ये देखील नवीन वर्ग जर सुरू करायचा असेल तर 35 पटावरती 2 शिक्षक आणि ते 2 शिक्षक देताना विषय न्याय म्हणजे प्रथम गणित विज्ञान विषय, त्यानंतर भाषा विषय असे 2 शिक्षक देण्याचं धोरण आहे. त्यानंतर सध्या जर अस्तित्वात असलेली शाळा असेल आणि ती 6वी 7वी असेल तर त्या ठिकाणी देखील 35ला 2 शिक्षक देण्याचं धोरण होतं. परंतु या आरटीई मध्ये अनुसूची 1 मध्ये जे सांगितलं ज्याला आपण नॉर्म आणि टर्म्स म्हणतो त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 6वी ते 8वीचा वर्ग जर असेल तर त्या प्रति वर्गाला 1 शिक्षक, त्या ठिकाणी पटाचे पट किती असावा याविषयीचं किमान कोणतंही धोरण आरटीई मध्ये दिलेलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की वर्ग 6वी असेल तर 1 शिक्षक, वर्ग 7वी असेल तर 2 शिक्षक आणि वर्ग 8वी असेल तर 3 शिक्षक. म्हणजे वर्ग जर त्या शाळेमध्ये नवीन सुरू झाला किंवा पूर्वीचा अस्तित्वात असला तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी विषय शिक्षक दिले पाहिजेत. परंतु आताच्या या संच मान्यतेनुसार जे काही सुधारित निकष झाले त्यानुसार या ठिकाणी विद्यार्थी ही आरटीई विरोधी अट घातल्यामुळं सध्याचा गोंधळ झाल्याचं दिसून येते. पुढे जर बघितलं तर आपण याच जी आर मध्ये 28 ऑगस्ट 2015च्या 6 ते 8 उच्च प्राथमिकसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या 1 ते 8 वर्गासाठी 3 शिक्षक, 36च्या आत पट असेल, 36च्या वर पट असेल तर 3 शिक्षक देण्याचं धोरण शासनाने निर्गमित केलं होतं आणि 105 पेक्षा अधिक झाले तर 35च्या पटीमध्ये 1 अतिरिक्त शिक्षक. पण या ठिकाणी आरटीई नुसार पुन्हा एकदा वर्ग खोली आवश्यक असणं ही अट घातलेली होती. आणि मुख्याध्यापकाच्या बाबतीतले जर धोरण बघितले तर त्यामध्ये जर कनिष्ठ प्राथमिक 1 ते 5 या स्तरावरती 150 विद्यार्थी पटसंख्येला 1 मुख्याध्यापक अतिरिक्त म्हणजे 1 मुख्याध्यापक पद निर्माण करण्याचं धोरण शासनाचं त्यावेळेस होतं आणि ते पद केव्हा टिकेल किंवा आता सध्या जरी 150 जुनी शाळा असेल तर नवीन पद निर्माण होण्याऐवजी ते पद टिकवायचं जर असेल तर ते 135 विद्यार्थी पटेला टिकत होतं. त्याच पद्धतीने 6 ते 8 साठी सुद्धा स्वतंत्र मुख्याध्यापक देण्याचं धोरण 28/8/2015च्या संच मान्यता निकषाने नवीन पद निर्माण केलं होतं आणि ते पद म्हणजे 6 ते 8 वर्गामध्ये जर 100च्या वर विद्यार्थी संख्या असेल तर एक स्वतंत्र असा मुख्याध्यापक देणार होते आणि तो मुख्याध्यापकाचा पट कधीपर्यंत टिकेल तर त्या शाळेमध्ये 6 ते 8 वर्गासाठी 90 विद्यार्थी संख्या जर असेल तर 1 मुख्याध्यापकाचं पद टिकेल. आता ह्या जी आर मध्ये फक्त एक त्रुटी महत्वाची राहून गेली होती. मागील 10 वर्षापासून ती त्रुटी विशेषतः कोरोनाच्या आधी या त्रुटीवरती गांभीर्याने विचार करून 1-2 वेळा पाठपुरावा करण्याचाही आणि शिक्षक संघटनांचे आमचे जे मित्र आहेत राज्याध्यक्ष त्यांच्याशी चर्चाही झाली होती, त्याविषयी कार्यवाही करणार होतो. परंतु पुढं कोरोना कालावधी आला आणि तो विषय मागे पडला होता. तर ती त्रुटी म्हणजे सगळ्यात महत्वाचं असं आहे की 1 ते 5 प्राथमिक शिक्षण कनिष्ठ याला 150 विद्यार्थी संख्या असेल तर 1 मुख्याध्यापक पद निर्माण केलं जात होतं आणि 6 ते 8 या वर्गावरती जर 100 विद्यार्थीच्या वर विद्यार्थी संख्या झाली तर 1 मुख्याध्यापक पद निर्माण केलं जात होतं. परंतु 1 ते 8 ही जर
शाळा असेल आणि तिथं सध्या मुख्याध्यापक पद नसेल, 1 ते 8 ही एक शाळा आहे, तिला आपण प्राथमिक शाळा म्हणतो. आणि प्राथमिक शाळेमध्ये 1 ते म्हणजे किती विद्यार्थी असतील तर मुख्याध्यापक पद निर्माण होईल असं सांगितलेलं नव्हतं. स्वतंत्र कनिष्ठ प्राथमिक आणि वरिष्ठ प्राथमिक असे स्वतंत्र मुख्याध्यापक पद निर्माण केली होती. फक्त तिथं म्हटलेलं होतं की जर मुख्याध्यापक टिकवायचा असेल तर वरिष्ठ प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक, जर 2 मुख्याध्यापक, उदाहरणार्थ काय एका शाळेमध्ये कनिष्ठ प्राथमिक मध्ये 150च्या वर, म्हणजे 1 ते 5 मध्ये 150च्या वर पट आहे आणि 6 ते 8 मध्ये 100च्या वर पटात आहे. मग अशा ठिकाणी 2 मुख्याध्यापक तयार होतील. परंतु 2 होण्यापेक्षा वरिष्ठ शाळा जी असेल, म्हणजे उदाहरणार्थ 6 ते 8 इथं जर मुख्याध्यापक पद असेल तर ते टिकेल, 1 ते 5चं लॅप्स होईल. अशा पद्धतीचं धोरण होतं. फक्त त्यात सुधारणा होणं गरजेचं होतं. जी सुधारणा आताचा जो जी आर आहे 15 मार्च 2024 मध्ये मुख्याध्यापकाबाबतीत ती अतिशय बरोबर आहे. ती सुधारणा त्यांनी केली होती. आता हे झालं 28/8/2015 आणि 2023-24च्या संच मान्यतेपर्यंत वापरण्यात आलेल्या निकषाच्या वर आधारित बाबी. आता विषय आलेला आहे की 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय निर्गमित केला, तर तो शासन निर्णय निर्गमित करताना स्पष्ट काय म्हटलंय की जो 28 ऑगस्ट 2015चा शासन निर्णय आहे त्यामध्ये पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबींचा सर्वंकष विचार करण्याकरता तत्कालीन अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी 11/8/2020 रोजी समिती नेमली आणि त्या समितीच्या अहवालाला धरून शिक्षण आयुक्तांनी विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी, आता विशेषतः कोणाशी चर्चा झाल्या याविषयी पाहावं लागेल, परंतु अशा चर्चा केल्या आणि त्यानंतर 7/7/2022 रोजी त्यांनी पत्रान्वये एक नवीन प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाला अनुसरून हा जी आर आम्ही निर्गमित करत आहोत. परंतु आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की 28 ऑगस्ट 2015चा देखील तो जी आर निर्गमित केला होता. तो सर्वंकष अशाच पद्धतीने विचार करून आरटीईला मूलभूत मानून ते निकष निर्गमित केले होते, ते बरोबर होते. परंतु कुठेतरी संकुचित मानसिकता आपल्याला दिसून येते. 2016 पासून कंत्राटी शिक्षक पद नेमणे, 20 पटाच्या आतील शाळा बंद करणे, सेवानिवृत्त शिक्षकांच्या 20 पटाच्या आतील शाळांवरती एका शिक्षकाची नियुक्ती करणे, असे अनेक चुकीचे आणि गंभीर परिणाम करणारे शासन निर्णय निर्गमित झाले. याला अनुसरूनच ते धोरण कुठेतरी राबवता येत नाही, म्हणून हे नवीन संच मान्यतेतून शिक्षक पद कमी करण्याचं धोरण अवलंबलं गेलं का काय, हे या ठिकाणी शंका निर्माण करणार आहे. परंतु आता 15 मार्च 2024चे जर निकष पाहिले तर आजपर्यंत कोणत्याही संच मान्यता निकषांनुसार केव्हाही देय पद म्हणजे मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही त्या वेळेच्या विद्यार्थी संख्येच्या किमान पातळीवर ठेवली जायची. परंतु आता या जी आर मध्ये सगळ्यात चुकीचं धोरण कोणतं केलेलं आहे की या दोन्हीचा मध्य काढलाय, त्यामध्ये एक मिळवलाय, जे आपण पुढे पाहूया सविस्तर मध्ये, आणि ती किमान पद निर्माण होण्यासाठीची जी निकष केलाय हा अतिशय चुकीचा आहे. आता या जी आर मध्ये आपण स्पष्ट सविस्तर जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसेल तर प्राथमिक शाळा, प्राथमिक उच्च व प्राथमिक शाळा इयत्ता 1ली ते 4थी किंवा 5वी आणि इयत्ता 1ली ते 7वी किंवा 8वी याच विषयावर आपण बोलत आहोत. तर प्राथमिक शाळा जर इयत्ता 1ली ते 4थी किंवा 5वी असेल तर यामध्ये 1ली ते 5वी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता असेल तर त्यामध्ये विद्यार्थी संख्येचा गट 1 ते 20 पटाच्या शाळांकरता किमान 1 शिक्षक आणि तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांच्या आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती केली जाईल. आता हे थोडं गांभीर्याने घेण्याची बाब आहे की जर आरटीई मध्ये अनुसूची 1 नुसार स्पष्टरित्या 0 ते 60 1 ते 5 वर्गामध्ये 0 ते 60 पर्यंत अप टू जर 2 शिक्षक देण्याचं धोरण असेल तर या महाराष्ट्र शासनाने इथं सेवानिवृत्त शिक्षकांच्या आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करण्याचं धोरण कसं आणलं हे थोडं विचार करण्यासारखी बाब आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 20 ते 60 साठी देय शिक्षक पदे 2 आहेत, तर इथं सरळ पाहिजे होतं 0 ते 60 साठी, परंतु आरटीई नुसार 0 ते 60 पाहिजे होतं, परंतु इथं 20 ते 60 साठी 2 म्हटलंय. आणि हे पद मंजूर केव्हा होईल, 20 दुसरं पद मंजूर केव्हा होईल, 20 पट झाला तर, म्हणजे हे आरटीईच्या विरोधी आहे. आणि पूर्वीचं जर पद मंजूर असेल तर किमान 20 पट पाहिजे तर 2 पद बसतील असं या जी आर नुसार म्हणणं आहे. तिसरी बाब आहे 61 ते 90 जर विद्यार्थी पटसंख्या असेल तर त्यामध्ये 3 पद देय आहेत आणि 3 पद जर देय असतील, हे 3 पद आरटीई नुसार आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या मात्र 76 केले, म्हणजे 61 ते 76 हे जे आहे 15 मुलं, जर 15 मुलं एक्स्ट्रा तुमच्याकडे आली तरच आम्ही नवीन पद त्या ठिकाणी तयार करू. आणि नसता 61 ते 75 मध्ये तुमच्याकडे विद्यार्थी संख्या असेल तरीही आम्ही तुमच्या त्या ठिकाणी नवीन पद देणार नाही. हे अतिशय चुकीचं आणि आरटीई धोरणाच्या विरुद्ध ग्रामीण शिक्षणाला तिलांजली देणार. आता मला सांगा, जनरली जर आपण पाहिलं तर जर 75 मुलं 1 ते 5च्या वर्गामध्ये असतील आणि तिथं 2 शिक्षक असतील तर त्या शिक्षकांच्या ज्या 48 तासिका आहेत त्या तासिका बसवायच्या कशा,
3 ते 5 या वर्गाला बहुवर्ग अध्यापन करायचं कसं, हा चिंतेचा विषय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या हिशोबाने येतो. दुसरी गोष्ट, या 2 शिक्षकांमधील एक शिक्षक काय असणार आहे, म्हणजे तिसऱ्या पदावर 3 शिक्षकांपैकी एक शिक्षक काय असणार आहे, मुख्याध्यापक असणार आहे. म्हणजे आपण 150 पदाला एक स्वतंत्र मुख्याध्यापक देतोय. त्या मुख्याध्यापकाला जे कामं करायचे त्याच पद्धतीचे कामं हे या 3 मधील एका शिक्षकाला करायचे. तेवढं टपाल त्याला करायचे. भलं तिथे आकडा जास्त लिहायचा, परंतु कॉलम मात्र टपालामध्ये तेवढेच आखायचे आहेत. बाकी व्यवस्थापन मात्र त्याच पद्धतीचं करायचं आहे. म्हणून या ठिकाणी याविषयी थोडे विचार होणं गरजेचं आहे. पूर्वीचा जो निकष होता, 61 पट झाल्यानंतर 3 शिक्षक, हे तिसरा शिक्षक तयारही होत होता आणि तिसऱ्या शिक्षकाच्या पदाला संरक्षण देखील 61 ला होत होतं. परंतु इथं मात्र 76 ला होणार आहे. तसंच चौथ्या शिक्षकाबाबतीतही या ठिकाणी 91 ते 120 ला 4 शिक्षक आणि 106 पट, म्हणजे 91 नव्हे, आता 106 जर पट असेल तरच चौथा नवीन शिक्षक त्या ठिकाणी पद निर्माण होणार आहे आणि 91 ला मात्र तो टिकणार आहे. अशा पद्धतीने 121 ते 150 ला 5 शिक्षक, 136 ला नवीन 5वं पद तयार होणार आणि 121 ला टिकणार. 151 ते 180 ला 6 पद आहेत, परंतु 6वं 9 पद निर्मिती केव्हा होणार, तर 166 पट असेल तेव्हाच होणार आणि 151 ला तो टिकणार. या पद्धतीने हे जे काही धोरण आहे हे थोडं कुठेतरी चुकीचं होतंय. हे देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या हे जे विषय जो की आरटीई मध्ये नाहीये, जो की ग्रामीण भागातील शिक्षणाची परिस्थिती पाहिली तर त्यामध्ये कुठेही योग बसत नाही. माझ्या अनुभवानुसार जनरली 3रं आणि 4थं हे जे पद आहे ना, विशेषतः 5वं, म्हणजे जर 6, 7, 8 जोडून असेल तर त्या ठिकाणी 5वं, अशा ठिकाणी हे 76, 106 आणि 136 हा जो निकष आहे, हा निकष बहुतांश ठिकाणी फारच चुकीचा ठरणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी 15-16 मुलं जर स्वतंत्र अतिरिक्त एक्स्ट्रा पट त्या ठिकाणी झाला तरच नवीन शिक्षक तयार होणार आणि तो पुढच्या वर्षीच्या संच मान्यतेमध्ये मे महिन्यामध्ये मिळणार. म्हणजे 1-1.5-2 वर्ष शिक्षकांना स्वतःला हे जास्त झालेले 15-16 मुलं देखील सांभाळून त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी करावं लागणार. हे थोडं चुकीचं होतंय आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने, शाळेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय चुकीचे होते. आता हे झालं समजा प्राथमिक शाळा 1 ते 5 साठी, परंतु 6 ते 8 साठी जो की सध्या खूपच गंभीर विषय झालाय, तो गंभीर विषय म्हणजे या ठिकाणी कोणताही एक इयत्ता असेल तर 10 ते 35 ला एक शिक्षक दिले आहे. आता आरटीई मध्ये स्पष्ट नॉर्थ टर्म्स मध्ये अनुसूची 1 मध्ये स्पष्ट सांगितलेलं येतं की 6वीचा वर्ग सुरू होत असेल तर त्या वर्गाला शिक्षक आहे. इथं मात्र पटावर आधारित शिक्षक दिलाय. हे आरटीईच्या विरोधी आहे, आरटीईचं उल्लंघन करणार आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये आरटीईचं उल्लंघन करणाऱ्या ज्या काही बाबी आहेत किंवा जे बदल या शासन निर्णयामध्ये केलेत, हे बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. आरटीई लागू होताना केंद्र सरकारने जो आरटीई लागू केला, त्या आरटीई 1 एप्रिल 2010 पासून अंमलात आला आणि 12 एप्रिल 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा संपूर्ण आरटीई कायदा वैध ठरवला आहे. आणि या वैध ठरवलेल्या आरटीई कायद्याला अनुसरून राज्य सरकारने 11 ऑक्टोबर 2011 ला आपल्या राज्यामध्ये स्वतःचा नियम लागू केला आणि या नियमानुसार महाराष्ट्र शासनाला कलम 25 आणि अनुसूची 1 मध्ये बदल करण्याचा अधिकार नाही. कलम 38 नुसार तो अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारने त्याविषयीच्या अनुसूची 1 नुसार स्पष्ट सूचना सर्व देशासाठी दिलेल्या आहेत. मग राज्य सरकारने हे नवीनच देय पद मंजूर होण्यासाठीचा निकष या ठिकाणी आणलाय आणि 10 ते 35 जर एक वर्ग असेल तर त्या शाळेमध्ये एक शिक्षक देण्याचं हे धोरण आणलंय. 36 ते 70 असेल आणि कोणतीही एक इयत्ता असेल तर 2 शिक्षक आणि 53 जर पट झाला तर तो नवीन शिक्षक त्या ठिकाणी दुसरा दिला जाईल. हे थोडं या ठिकाणी चुकीचं झालं. यापेक्षा जास्त चुकीचं झालंय, इयत्ता 6वी ते 8वी कोणत्याही 2 इयत्ता असल्यास 20 ते 70 पट असेल तर 2 पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि ते पद नवीन दुसऱ्या पदवीधर शिक्षकाचं किंवा विषय शिक्षकाचं केव्हा निर्माण होणार, 20 पट असेल तर, आणि 20 पटाला संरक्षण दिलंय. हे देखील चुकीचं होत आहे. कारण आरटीई नुसार 6वी 7वी हे 2 वर्ग जर असतील तर त्या 2 वर्गाला 2 शिक्षक, तिथं पटाची 8 नाहीये आणि या ठिकाणी मात्र 20 ही 8 दिली आणि ह्या 20 ही जी काही विद्यार्थी संख्येची 8 दिली, यामुळे आज रोजी राज्यातील जवळजवळ हजारो विषय शिक्षक अतिरिक्त होते. आणि विशेष म्हणजे अतिरिक्त होणारे शिक्षक कोण, ज्यांची पदनियुक्ती आरटीई नुसार झालेली आहे, ज्यांची पदनियुक्ती आता नवीन पोर्टलने भरती प्रक्रिया केली, 2017 असेल, 19 असेल, 22 मध्ये असेल, यातील बहुतांश शिक्षक अतिरिक्त होते. काहींचे अजून शिक्षण सेवक पद पूर्ण व्हायचंय. असे शिक्षक जर आता अतिरिक्त होत असतील तर हा गांभीर्याने विचार करण्यालागी बाब आहे. कारण त्यांची नियुक्ती तर आरटीई नुसारच्या धोरणानुसार जी सररचना झाली त्यानुसार केलेली आहे आणि आता या संच मान्यतेच्या चुकीच्या म्हणजे आमचं स्पष्ट धारणा आहे, हा शासन निर्णय चुकीचा आहे आणि या
चुकीच्या शासन निर्णयानुसार ते आता समायोजित करायचे आहेत. समायोजित करायला इतर स्वतःच्या जिल्ह्यातही त्यांना जागा आहेत का हेही तपासावं लागेल आणि इतर जिल्ह्यामध्ये देखील त्यांना समायोजन करण्यासाठी जागा आहेत का या बाबी देखील आपल्याला पाहाव्या लागतील. आता या ठिकाणी आपण पाहूया कोणत्याही दोन इयत्ता म्हणजे 6वी ते 8वी मधल्या कोणत्याही दोन इयत्ता 6वी आणि 7वी ह्या जर दोन इयत्ता असतील तर 71 ते 105 याला 3 शिक्षक दिले आणि 3 विषय शिक्षक दिले किंवा पदवीधर शिक्षक दिले आणि तिसरा शिक्षक नवीन जर निर्माण व्हायचा असेल तर 88 पट पाहिजे. तर हे देखील चुकीचं होतंय कारण आरटी नुसार 6वी 7वी आणि 8वी हे 3 वर्ग असतील आणि 36च्या वर पट या 3 वर्गांचा असेल तर त्या ठिकाणी 3 शिक्षक देण्याचं स्पष्ट धोरण अनुसूची 125 कलमान्वये केंद्र सरकारने दिलेलं आहे. इथं देखील त्याचं उल्लंघन होते. आता या जी आर मध्ये हे देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या असली पाहिजे. तर ते कसं ठरवलंय तर त्यांनी इथं दिलं 1.1 मध्ये इयत्ता 1ली ते 5वी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आरटीईच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 30 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 15+1 म्हणजे आरटीईने पीटीआर नुसार कनिष्ठ प्राथमिकला जो पीटीआर रेशो दिला होता 1:30 तर त्याच एक कुठंतरी तार्किक बाबी तांत्रिकदृष्ट्या लावण्याचा प्रयत्न केलाय आणि 30च्या निम्म म्हणजे 15 आणि त्याच्यात एक मिळवला म्हणजे 16 आणि 16 अतिरिक्त विद्यार्थी झाली तरच आम्ही नवीन पदनिर्मिती देऊ. हे एक काय म्हणायचं एक नवीनच स्वप्नवत असलेलं बाब या ठिकाणी आणून या पद्धतीने 1 ते 5 ला विद्यार्थी संख्या पद निश्चिती करण्याचं नवीन निर्माण होण्यासाठीची अट घातलेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी 6वी ते 8वी ला देखील 1:35 हा पीटीआर केंद्र सरकारचा असल्यामुळं आरटीईचा असल्यामुळं 35च्या निम समजा 17 आणि 17+1 18 विद्यार्थी असेल तरच आम्ही नवीन पदनिर्मिती देऊ ह्या अटी घातल्यात. ह्या अतिशय चुकीच्या अट आहेत. आता एक आपण लक्षात घेऊया पहिली आणि दुसरीला बहुवर्ग करता येईल. आता यामुळं परिस्थिती काय झाली अगोदर ती जर पाहायची म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की सध्या राज्यामध्ये 1ली ते 4थी किंवा 5वी या कनिष्ठ स्तरावर 4 ते 5 वर्ग असतील तर 2 शिक्षक होणार आहेत. आता 4 ते 5 वर्ग जर 5 वर्ग असतील आणि 5 वर्गामध्ये 1ली दुसरीला बहुवर्ग होऊ शकतं 3री 4थी 5वी या वर्गाला बहुवर्ग अध्यापन विषय त्या विषयानुसार असलेल्या तासिकेला धरून शिक्षकांनी करायचं कसं. याही पुढे दुर्दैवाची बाब मध्ये 6 ते 8 ला जर हे निकष पाळायचे म्हटलं तर 1 ते 7च्या शाळेमध्ये आज रोजी या निकषानुसार जर पाहिलं तर कदाचित 3 शिक्षक राहणार आहेत म्हणजे कनिष्ठ स्तरावरती 2 आणि वरिष्ठ स्तरावरती 1. मग आता याच शिक्षकांनी 1 ते 7ची शाळा चालवायची कशी त्यांच्या तासिका ऍडजस्ट करायच्या कशा शिकवायचं कसं गुणवत्ता राखायची कशी या सर्व बाबी यामुळे समोर येतात. आणि विशेष म्हणजे 6वी आणि 7वी हे जे वर्ग आहेत इथं तर आज रोजी या संच मान्यतेने आज पाहिलं तर शिक्षकच उपलब्ध नाही. म्हणजे येत्या जून पासून 6वी आणि 7वीला भले तिथं 7-8 मुलं 6वीला असतील 9 मुलं 7वीला असतील तरी त्या मुलांना आता माझ्या अनुभवानुसार साधारण 20च्या आसपास जर पट असेल एखाद्या शाळेचा तर म्हणजे 6वी आणि 7वी वर्गाचा तर त्या गावाची लोकसंख्या जवळजवळ 900 ते 1000च्या वर येते. म्हणजे वाडी वस्ती तांडा आणि गाव या सर्व स्तरावरच्या प्राथमिक शिक्षणालाच या ठिकाणी कुठेतरी घाव घालण्याचं या ठिकाणी प्रयत्न या संच मान्यता जी आर नुसार होतो. आता या संच मान्यता जी आर मध्ये सगळ्यात महत्वाची आणि चांगली बाब आहे ती बाब म्हणजे मुख्याध्यापक पद जे की 28 ऑगस्ट 2015च्या जी आर मध्ये स्पष्टता नव्हती ती स्पष्टता दिली की मुख्याध्यापक पद हे निर्माण होत असताना 1 ते 4 किंवा 5 वर्ग असतील तर 150 पटसंख्येच्या निकषाला 1 देय पद असेल आणि 135 जर ते पट राहिला तर ते त्या पदाला संरक्षण दिलंय. तसंच 1ली ते 8वी ही जे 28 ऑगस्ट 2015च्या जी आर मध्ये नव्हतं ते महत्वाची बाब या ठिकाणी आहे. इयत्ता 1ली ते 7वी किंवा 8वी हे वर्ग असलेली जर प्राथमिक शाळा असेल आणि त्या शाळेचा एकूण पट जर 150 असेल तर त्या शाळेला 1 मुख्याध्यापक पद निर्माण केलं जाईल आणि 135 ला ते संरक्षण त्या पदाला दिलंय आणि उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पटसंख्या असल्यास स्वतंत्र मुख्याध्यापक पद मंजूर केलं जाईल. ही मात्र यामध्ये असलेली चांगली बाब आहे. आता या जी आर मध्ये करताना आणखी एक बाब होणं गरजेचं आहे की पूर्वी आरटी लागू होण्याच्या अगोदर 5 ते 7 हे जे वर्ग होते या वर्गावरती 3 शिक्षक हे वर्ग 3 असायचे आणि 4 शिक्षक कार्यरत असायचे आणि 4 शिक्षक कोणत्या विद्यार्थी पटाला असायचे 45 या विद्यार्थी पटाला. म्हणजे 45 विद्यार्थी असतील तर 4 शिक्षक कार्यरत होते. साधारणतः आरटी लागू होणे म्हणजे साधारण 15-20 वर्षापूर्वीचा हा कालावधी आहे. आणि आता मात्र याच 3 वर्गांसाठी जर 77 पटाला 2 शिक्षक अशी जर परिस्थिती येत असेल तर गुणवत्तेच्या बाबतीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कडून आपल्या ज्या अपेक्षा आहेत शिक्षकांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या हिशोबाने हे 77 पटावर 2 शिक्षक आणि पूर्वीचे 45 पटावरती 4 शिक्षक हे निकष कुठेतरी विचार करण्याला लावण्यालागे आहेत. म्हणून आता आरटी लागू
झाल्यानंतर कनिष्ठ स्तरावरती जे प्रमाण आहे, आता आपल्याला माहिती आहे की आपण हम दो हमारे दो या नाऱ्यानुसार सरकारने 2005 पासून कर्मचाऱ्यांना देखील अनेक बंधनं घालून 2 अपत्ये इथपर्यंतचा निकष आणलाय. बहुतांश समाजाची परिस्थिती जरी पाहिली तर आपल्याला कमी अपत्य संख्या असली पाहिजे, त्यातून कुटुंब व्यवस्था व्यवस्थित आपण विकसित करू शकतो. या पद्धतीच्या सामाजिक मन झाल्यामुळे देखील पटसंख्या ह्या कमी होत चालल्या. आता आरटी लागू झाला साधारण 2002 पासून प्रक्रिया सुरू झाली, 2009 ला कार्यान्वित झाला, 2010 ला कार्यान्वित झाला आणि तेव्हापासून त्यावेळेस बनवताना मात्र एकाच 30 कनिष्ठ प्राथमिक स्तराला पीटीआर आणि एकाच 35 असा पीटीआर हा वरिष्ठ प्राथमिक स्तराला बनवण्यात आला. आता यामध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. तर उलट आजची सामाजिक परिस्थिती पाहून, ग्रामीण भागातील परिस्थिती पाहून आणि शाळांची आवश्यकता एवढ्याची संख्येचा जर ऍक्च्युअल आपण पीटीआर काढला तर या सर्व बाबींचा जर विचार केला तर राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करणं गरजेचं आहे की यापुढे कनिष्ठ असो अथवा वरिष्ठ असो दोन्ही प्राथमिक शाळेला एकाच 20 असा पीटीआर नवीन सुधारित करणं गरजेचं आहे. कारण लोकसंख्येचं प्रमाण, अपत्यांचं प्रमाण आणि विद्यार्थी शाळेमध्ये येण्याचा ओघ या सर्वांचा विचार करता एकाच 20 करणं आता खूप गरजेचं आहे असं माझ्यासारख्याचं मत आहे. आता ह्या जर बाबी समोर होत असतील, शाळाच बंद होत असतील, वर्गच बंद होत असतील, विद्यार्थी कदाचित शाळाबाह्य होण्याची परिस्थिती आली, शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला अडचण येत असेल तर अशा टायमाला आता यावेळी काय करणं आवश्यक आहे. तर माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय हा कुठेतरी शिक्षणाच्या मुळावर उठणारा आहे, आरटीईच्या विरोधी आहे अशी आमची धारणा आहे. म्हणून हा शासन निर्णय पूर्णतः रद्द होणं आवश्यक आहे. आणि तो रद्द होत असताना त्यातील फक्त मुख्याध्यापक पदे जो प्राथमिक शाळेसाठी निर्माण करण्याचा निकष आहे तो मात्र जो 28 ऑगस्ट 2015च्या शासन निर्णयामध्ये नाही, तेवढा 28 ऑगस्ट 2015च्या शासन निर्णयामध्ये इन्क्लूड करून 28 ऑगस्ट 2015चा एक सर्वसमावेशक शासन संच मान्यता निकष त्याने निर्गमित केलेले आहे, तो शासन निर्णय चालू ठेवावा किंवा त्यामध्ये आणखी काही सुधारणा करायच्या त्याविषयी विचारावा. पण कुठल्याही परिस्थितीत 2024-25 ची संच मान्यता ही 15/3/2024चा जो अन्यायी शासन निर्णय आहे यानुसार होऊ नये अशी आमची स्पष्ट धारणा आहे. दुसरी गोष्ट, यापुढे कोणताही संच मान्यता GR जर निर्गमित करायचा असेल तर शक्य असल्यास शहरी आणि ग्रामीण यासाठी स्वतंत्र GR निर्गमित करावे. आता हे म्हणण्यामागचं किंवा हे करत असताना आणखी काय केलं पाहिजे, प्राथमिक व माध्यमिक हे जे काही आपल्याकडे आहे, भले शालेय शिक्षण विभाग दोन्ही विषय प्रक्रिया करत असेल, धोरण ठरवत असेल, एकाच संचालनालय कार्यालयाकडून त्याची अंमलबजावणी होत असेल, परंतु स्वतंत्र शासन निर्णय मात्र प्राथमिक व माध्यमिक साठी निघणं गरजेचं आहे. हे म्हणण्यामागचं कारण असं आहे की 1991 पासूनचे जेवढे काही शासन निर्णय, परिपत्रक, शुद्धीपत्रक आहेत हे जर पाहिले तर संच मान्यता धोरण ठरवताना ज्या काही सुधारणा झाल्या त्या सर्व सुधारणा ह्या खाजगी बाबतीत जास्त आणि त्याविषयीचे शासन निर्णय निर्गमित झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत याच्यासाठीच आणि ग्रामीण भागातील ज्या शाळा आहेत यांच्यासाठीचे निकष बदलण्याची विशेषतः जास्त वेळ शासनावर आलेले नाही. मग शासन हे संच मान्यतेचं वारंवार कारण 2015 ते 2016 बघितलं तर 7 GR निघले संच मान्यता बदलायचे. म्हणजे एका वर्षाची संच मान्यता 7 पद्धतीच्या GRचा विचार करून जर बनवायची असेल तर कुठेतरी गोंधळ, म्हणजे 7 महिन्यामध्ये 7 GR अशी जर परिस्थिती असेल तर हे कुठेतरी चुकीचं होतंय. आणि तेही विशेषतः खाजगी संस्थांच्या बाबतीत आणि खाजगी संस्थेतील मुख्याध्यापक अतिरिक्त होत असतील तर त्या मुख्याध्यापकांची समायोजन कसं करायचं याविषयीचे असतील तर माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे शहरी आणि ग्रामीण यासाठीचं भले पीटीआर आरटीई नुसार एकच निकष धरून परंतु शासन निर्णय 2 निर्गमित होणं गरजेचं आहे. प्राथमिक माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे. त्याला जोडून खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी देखील 2 शासन निर्णय स्वतंत्र निर्गमित होणं गरजेचं आहे. निकष जरी एकसारखे ठेवले परंतु 1991 पासूनच्या सर्व संच मान्यता GRची परिस्थिती पाहिली तर आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण भागातील शाळा आणि प्राथमिक शाळा यांच्यावर झालेल्या बदलामुळं अनेक वेळा अन्याय होणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता असाच अनुभव जर पाहिला तर 6 ते 8 ची जी सेवा ज्येष्ठता यादी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि खाजगी शाळांची, खाजगी अनुदानित शाळांची, तर यामध्ये देखील एकच शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळं 2000 आम्ही स्वतः अनुभव घेतो पदवीधर वेतन श्रेणी बाबतीतल्या आणि सेवा ज्येष्ठतेच्या बाबतीतला, ज्यामुळं की राज्यातील केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया रखडल्यात, त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया रखडल्यात. आज रोजी केंद्रप्रमुखाच्या राज्यातील जवळजवळ 85% पदं रिक्त आहेत. ही अशी जी काही दुर्दैवी परिस्थिती निर्माण होते हे केवळ शासन निर्णय एकत्र आल्यामुळं आणि त्यातील गोंधळामुळं जी काही स्थानिक पातळीवर त्याचा अर्थ लावायचा आहे त्यामुळे होते आणि समायोजनामध्ये देखील हीच परिस्थिती दिसून येते. म्हणून माझी स्पष्ट विनंती शासनाला आणि धोरणकर्त्याला विशेषतः शिक्षक संघटनांना राहील की शहरी ग्रामीण प्राथमिक माध्यमिक
खाजगी आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांसाठीचे संच मान्यता निकष असणारे स्वतंत्र असे शासन निर्णय निर्गमित झाले तर बरेचसे प्रश्न मिटतील. दुसरा विषय आहे, केंद्र सरकारने जो काही पीटीआर निश्चित केलेला आहे कनिष्ठ प्राथमिकसाठी 1 ते 30 आणि वरिष्ठ प्राथमिकसाठी ते 1:35 आणि 1:35 यामध्ये आताची सामाजिक परिस्थिती आणि एकूण राज्य आणि देशातील लोकसंख्येच्या प्रमाणाचं जर पाहिलं आणि त्याचा रेशो जो काही कमी होत चाललेला आहे याचा जर आढावा घेतला तर साधारणतः 1:20 करण्याविषयीचा बाब कारण त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. म्हणून कलम 25 अंतर्गत अनुसूची 1 मधील पीटीआर मध्ये 1:20 हे प्रमाण होण्यासाठीचा पाठपुरावा आपल्या पुरोगामी असलेल्या महाराष्ट्र राज्याने केंद्र सरकारकडे करावा यासाठीची विनंती देखील या ठिकाणी मी करतो. आता शिक्षक संघटनांची जबाबदारी खूप महत्वाची यामध्ये येत आहे, कारण 15 मार्च 2024 पासून संघटनांनी खूप प्रयत्न केलेला आहे, परंतु राज्य शासनाने मध्येच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे, कंत्राटी शिक्षक नेमणे किंवा सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करणे असे धोरण आणल्यामुळे शिक्षक संघटनांचा ऊक त्या दिशेला गेला. परंतु 15 मार्च 2024चा शासन निर्णय जो काही संच मान्यता निकषाचा आहे तो पूर्णतः रद्द होईल याविषयीची कार्यवाही शिक्षक संघटनांनी करावी आणि त्याविषयीची भूमिका संघटनांनी घ्यावी. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आपल्या सोबत राहतील, आपल्या सोबत राहण्याचं कार्य आजपर्यंतही करत आलेले आहेत आणि माझ्यासारख्याची देखील विनंती राहील की सर्व शिक्षकांनी जागृत होणं गरजेचं आहे. कारण हा जो शिक्षणावरच, ग्रामीण भागातील शिक्षणावर, वाडी वस्ती तांड्यावरील शिक्षणावर, प्राथमिक शाळावर आणि 6 ते 8 वर्गावर कार्यरत असणाऱ्या विषय शिक्षकांवर, तेथील विद्यार्थ्यांवर परिणाम करणारा शासन निर्णय आहे, तो कुठल्याही पद्धतीत रद्दच झाला पाहिजे. कारण रद्द झाल्याची भूमिका जर घेतली नाही तर आपल्याला जून महिन्यामध्ये लक्षात येईल की अनेक ठिकाणचे 6वी ते 8वीचे 6वी 7वीचे वर्ग हे राज्यामध्ये बंद होतील आणि विषय शिक्षकांची संख्या ही अतिरिक्त होईल. आणि ह्या गंभीर प्रश्नाला सामोरे जाण्यापेक्षा आता शासनाला देखील विनंती राहील की 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द होण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी आणि 24-25ची संच मान्यता ही 28 ऑगस्ट 2015 नुसारच करावी. त्यामध्ये जी मुख्याध्यापक पद निर्मितीची 1 ते 8 वर्गासाठी किंवा 1 ते 7 वर्गासाठी जी आपण प्राथमिक शाळा म्हणतो ती जी बाब नाहीये ती बाब मात्र त्यामध्ये घालून 28 ऑगस्ट 2015च्या शासन निर्णयानुसार 24-25ची संच मान्यता केल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. शिक्षकांनी या सगळ्या बाबीकडे डोळस नजरेने पाहावं, कारण आज रोजी स्थानिक परिस्थिती, ग्रामीण भागाची परिस्थिती पाहिली तर शिक्षकांच्या जीवावरच प्राथमिक शिक्षण त्यांच्या अंगावर, खांद्यावरच खेळत आहे, तेच वाहून ते पुढे नेत आहेत. म्हणून त्यांची जबाबदारीने हा GR रद्द होण्याच्या दृष्टीने, संच मान्यता निकषात बदल होण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत राहावं आणि शिक्षक संघटनांनी आपली स्वतःची जबाबदारी ओळखून कार्यरत राहावं ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.